मुंबईत उत्तर भारतीय महापौर बसेल भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य यांचा मास निवडणुकीत उतरल्याशिवाय राहणार नाही असं सचिन अहिर म्हणतात। तर काही वेळापूर्वी लोकशाही मराठीनं नेमक्या याच मुद्द्यावर जेव्हा दरेकरांना सवाल उपस्थित केला त्यावेळी मात्र कृपाशंकर सिंग म्हणजे पक्षाचे काही अधिकृत प्रवक्ते नाही याविषयी भाष्य करण्याकरता, त्यामुळे ते त्यांचं वैयक्तिक मत असावं अशा अर्थाची प्रतिक्रिया दरेकरांनी या क्षणी दिलेली आहे। पाहूया आपण नेमकं काय वक्तव्य करण्यात आलंय आणि त्यावर काय प्रतिक्रिया उमटत आहे। भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीयों का महापौर बने, तो इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारतीय? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे, उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीयों का महापौर बने, तो इसको भारतीय संभव जनता बनाने पार्टीचे हिंदी भाषिक असलेले नेत्यांची एवढी हिंमत, म्हणजे ही एका प्रकारे ही माज आहे का? कारण एवढी आम्ही संख्या आणू किंवा मुंबईचा महापौर हा हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी ज्यावेळी एका प्रकारे चेतावणी म्हणा किंवा एका प्रकारे आव्हानात्मक बोललं जातो आहे, मला असं वाटते यातूनच कळते की आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। मुस्लिम मुंबई करण्याकरता मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरेही आलेत। किरीट सोमय्या यांची बंधूंवर टीका आहे। मुस्लिम अतिक्रमण वेगानं होत आहे असं सोमय्यांचं निरीक्षण आहे। मोठे ठाकरेच्या बरोबर छोटे ठाकरे जॉईन झाले। मराठी मुंबई आमची मुंबई म्हणायचं आणि मुस्लिम मुंबई करण्याचा कारस्थानमध्ये आता हे दोघे ठाकरे सहभागी झाले। 2050 मध्ये हिंदू 54% खाली आणि मुस्लिम हे 30% वर असेल। MIM वाले म्हणतात हमारा ये लक्ष्य है कि मुंबई का महापौर खान हो पठान हो या बुरखे वाली होगी, ये किरीट सोमय्या समझ ले। मुंबईतला मराठी हिंदू असो की गुजराती असो की हिंदी भाषी हिंदू असो, मुंबईतला हिंदू हे कटकारस्थान मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही। नागपूरमध्ये काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची युती फिसकटली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आघाडी करता तयार होतो, शिवसेना राष्ट्रवादीला 12 जागा देणार होतो असं काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचं म्हणणं आहे। यात असं आहे की आघाडी आम्ही करणार होतो, आघाडीची आमची तयारी झाली, 12 जागा तयार झाल्या, परंतु नंतरच्या काळात उत्तर नागपूरमध्ये ज्या आम्ही 3 जागा देणार होतो त्या जागांवर कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळला। कार्यकर्ते म्हणाले की या 3 निवडून येणाऱ्या जागा आहे आणि त्या रोषाला तिथल्या स्थानिक नेत्यांना सामोरं जावं लागत होतं आणि म्हणून मग त्या कार्यकर्त्यांच्या रोषाकडे पाहून ती आघाडी आम्हाला थांबावं लागली। हायकमांडशी बोलणी झाली आणि हायकमांडचा आदेश होता की आपल्या वर्षानुवर्ष काम केलेल्या कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय करू नका आणि म्हणून ती आघाडी आम्ही थांबवली, कारण की आम्ही नाही तर आघाडी करण्याच्या मनस्थितीत होतो। आमच्या 2-4 दिवस चर्चा चालल्या, त्या चर्चेमध्ये 1 to 1 सीट्सवर चर्चा झाल्याने ठरलं की आता म्हणजे काल की दुपारी 12 वाजता आपण घोषणा करून देऊ। घोषणा करायची आहे, लोक कार्यकर्ते आपले तात्कळत आहेत, आपल्याला त्यांना न्याय द्यायला पाहिजे, तर लवकर आपल्याला घोषणा शेवटचा दिवस आहे, परंतु ते काही झालं नाही। सरते शेवटी 2 वाजतापासून काँग्रेसचे जे प्रमुख लीडरशिप आहे नागपूरची, त्यांनी अजिबात फोन उचलणं बंद केलं। याचा अर्थ काय काढता येईल तो आपल्याला कळावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।